हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। लास्ट टाइम मी बोलली होती की आम्ही समुद्रावरती जाणार आहोत कालवी काढायला। तर आता इथे डायरेक्टली समुद्रावरती आलेलं आहे आणि उशीर झालेला आहे आम्हाला। आणि इकडे आमची वहिनीबाई कोयतं बितं घेऊन आली आहे कालव्याचं। आणि टप्पी काय नाही आणलं, नाही आणलाय काय? डबा पण आणलाय, डबा पण आणलाय, टप पण आणलाय। काकी आहे इकडे, दुसरी काकी आहे। आणि आता आम्ही चाललोय समुद्रात कालवी जमा करायला। मी बराच वेळ आले, मी गेल्या वर्षी लय भरपूर वेळ आले। काय सुकून नेलेली बाबा, मज्जा आली। बुचूक नाहीये निवडून आपली कशी तरी काहीतरी नीट एक्सपिरियन्स माणूस हा मुळे वेळ भेटा प्रवेश मुळे भेटले तर भेटतात, असे खडे भेटतात ना, बघत जायचे। हा ते मुळे काढतात काल हे। आता प्रणिता की कोयती पण एक हातात हांडो नाही खूप खूप गो खूप जमे कर दाखवा कसले हे बघ असे कोकी कवर नाही खातास मग भारी लागतात की नाही गे खूप बे। दिल्यावर काय भेटत नाही असं नाही, हे इथं पण भेटलो खूप। मी मागे एकदा पण ते वळी केला नव्हते, बनवला नव्हते फोडून, काय भारी वळी होते माहिती। कसले वळी आहे उचलते असं सांगत जावा मला। बघायचं भरपूर असतील तर उचलायचं। ह्या उचलू हा घे मोठा। मला ना एकेरी असतात ना ते बरोबर पटापट पटापट फोडता येतात आणि मी एकेरीवाले जास्त उचलतोय। चला पुढे जाऊया ने, पुढे पटापट भेटते। पण कालवा असतात ना, होय घे त्याच्यात ना असतात, चांगले असतात मोठी। अगोदर हा मी अगोदर मला समजायला ना खुपा काय नाही, खुपा नाही। आता ही कालवी आम्ही गोळा करत करत चाललोय। मध्ये मध्ये कुठे मोठी जर मिळाली ते, नाही तर मग इकडे जसं लास्ट टाइम इकडे हे कालवं नाही, इकडे मुळे काढतात शिंपल्या, आणि या साईडला हे सगळी कालवीची जागा आहे। इकडे रंगाणीची मुळं पण भेटतात आणि कालवी। रंगाणे भेटले तर घेऊ, नाही तर मग कालवाच। आम्ही तिकडून कवळत कवळत इथपर्यंत आलो। लास्ट टाइम पाण्यामध्ये जी बुडकालवी काढली होती ती इथे ह्या झाडाच्या पुढे बुडकालवी काढली होती पाण्यामध्ये बसून, आणि इथे पाण्यामध्ये आता हे अजून कवळतोय। हवा सुटली आणि मस्त लाटा सुद्धा आल्यात। इथे लास्ट टाइम
बुडकालवीसाठी आलेले. ही ती जागा आणि इथे एकच बोट होती, आता अजून पण बोटी आणून टाकल्यात. हे वेस्टेज आहे ते इथे का टाकतात काय कळत नाही. ॲक्च्युली नाही टाकायला पाहिजे इकडे. टब भरून झालेला आहे, ही पिशवीसुद्धा भरली आहे आणि इथे मंगलवेणीची पण टब भरला आहे आणि पिशवी भरायची आहे. आणि लोक इकडे आतमध्ये गेल्यात आणि मी इकडे बाहेर एकटी आहे. हालत बेकार झाली आहे. ऊन भरपूर लागतोय आणि केसांची तर वाट लागली पूर्ण. मस्त उभी राहिलेत बाशिंगसारखे. मजा वाटली. गेल्या वर्षी आले होते, आता यावर्षी 1 वर्षानंतर. आता मेमध्ये बघू, चान्स मिळाला तर, पॉसिबल झालं गावाला यायचं तर मेमध्ये सुद्धा. आणि आता तर घराचं काम आहे त्यामुळे बघू, पॉसिबल असेल तर मध्येही येता येईल मुळ्याला किंवा कालवीला, तेव्हा पण व्हिडिओ बनवू. आता जमवायचंच आहे. अजून समुद्रातून आलो आम्ही आणि खूप दमलो होतो त्याच्यामुळे येतानाचा काय व्हिडिओ झाला नाही. आणि अंघोळ वगैरे झाली आता आणि हे सगळं आम्ही इथे ठेवलं आहे. हे इथे ठेवलेलं आहे आणि ही कालवी आता बोचायची आहे. लास्ट टाइम ही डेगच बांधली होती पूर्ण व्यवस्थित अशी. आणि घरात नसल्यामुळे, घर बंद असल्यामुळे ना, हे सगळं कचरा होऊन जातो. वेली वगैरे, वरच्या वेली वगैरे येतात खाली आणि खराब होऊन जातं सगळं. माती वगैरे पडली आहे, ते आता साफ करते. एवढा सगळा पतेरा काढला. झाडाची जी पालं पडलेली असतात सुकलेली, ती जाळून काढला. आणि हे सगळं आता एवढं बाकी आहे करायचं. काय नाव सांगितलं? धनश्री. दुसरं धनश्री, पूर्ण नाव नाही. असं कसं येत नाही? पप्पाचं नाव काय? लव मोर्ये. लव मोर्ये. मग धनश्री लव मोर्ये होय ना? मग कसा येत नाही म्हणतो? काय शिकवतं शाळेत? होळी शाळेत जातं? होळीच्या शाळेत जातं? खच्या शाळेत जातं? लाजला वर्गा. इथे आमचे चिरे आलेत, आता चिरे उतरवत आहेत. हे कच्चे आंबे आहेत आणि माझ्या 2 नंबर बहिणीच्या मिस्टरांनी हे आंबे दिले. कोकमसाठी फूट लावायचं आहे, त्याच्यामुळे हे कच्चे आंबे यूज होतील. या कच्च्या आंब्यांची अशी सालं काढून मग ती पातळ कापं करून घ्यायची आणि मग ती उकडवायची. काकीने इथे चूल पेटवली आहे आणि टोपाला लेवण घेऊन, लेवणच म्हणतात ना का लेवल, लेवण घेऊन पाणी टाकलं त्याच्यामध्ये. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे कापं जे आहेत ते टाकायचे आहेत. असं टाकू.
श्रेयाच्या आई म्हणजेच वहिनीच्या आईने ही सोलं सुकवून ठेवली होती रतांब्याची. तर त्यांनी आम्हाला दिली ही सोलं आणि आता त्याला आम्ही हे आंब्याचं फूट लावणार आहोत. चांगली सुकवून ठेवलं. हे रातांबे असतात आणि रातांब्याचे सालं काढून त्यातले बिया टाकून देतात. टाकून नाही पण ते बिया पण हे करतात ना, विकतात ना. आणि ही अशी सालं आहेत ती सुकवायची खडखडीत एकदम. आवाज करायचा मस्त. काप मस्त शिजली आहेत. पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे याला. वा बघा येते गरम आहे ना. अरे नंतर कधी हे मी असं टाकतोय काढून. हो नंतर टाकतं. सुट्टी केलेली आहेत ना. ना अजून लागत ना. टाक सगळंच. नको टाक दे टाकून. कितीतरी होईल गो त्याच्यातच का किती. हा टाकू. सगळ्यात मीठ लागावं. होता वतूनच टाक. कशा ठेवतो 4 पोटी टाक सगळे. हात झोंबलो असात. झोंबात कापलेल्या हातात काय तरा तरा झोंबत. टाकू. बघ किती. बस बस बस
ठेव खाली. बापरे. आता बघ खार ह्याच्यातच टाकायचा. कशाला लागतं आपण ठेवतो ना 2-3 वर्षात त्याचा मीठ लागतं आणि वापरायचं हो. आणि आपण काय या वापरतो लवकर काय होता नाही पाठी राहिला तरी त्या मिठान चांगला राहता खराब होऊन जात. टाकून देऊ लागत की हिचं 1 वर्ष मीठ कमी होता टाकला हंडे झांडे. काय आला माका तो अंदाज मीठ जास्त असत तर चांगला राहता, चांगली वर्ष राहता. अंदाज आणि गोळाकला ना आर्यानच मागत नव्हता. आजी आर्या का कोणाचा मागत भारती का देव का चालू केलं होतो म्हणलं काय झाला कधीच नाही पहिल्यानं ते माझा झालेला आहे. मीठ कमी असलं कशात पण मीठ कमी असला ना तर चांगला नाही राहत. घे तरी होत खा अजून हवा. होय मासाचे घर होय खाऊन बघ. कारण आईने बनवले ते तर अजून मेला कितीतरी या नाही नाही. काय खार बघ किती आता खार असा मीठ का थोडं टाकला मीठ किती टाकला एवढ्या खाण्याला अजून हवा होता. खार कटकावणी होय कितीतरी काय कशात टाकलं तर कटकावणी होय. हो माश्या विषया कशा आणि तो माश्यावाल्या मी टाकतच होतो. खाऊन बघ गे. मी नाही बघ मी सांगते तर खोटा म्हणजे तोंड धुवून ये जा तोंड धुवून ये आणि तू बघ बहुत गो खार आहे तेवढा तांबाटा ना बहुत खार. मीठ किती टाकलेलं बघ. पसरवायला लागेल ना. बसला गे पुरा फूट ते का चांगला लागला. रात्री कोकम आणि आंबेचे फूट केलेलं होतं ते असं बालडीमध्ये भरून ठेवलेलं आणि आता सकाळी ते आता सुकत घालायचे, पसरवून घालायचं. दोन ऊन मध्ये सुकात ना, आजचा आणि उद्याचा. ना बघितलं नाही आंबट हा वासान बघितलं नाही साठून नाही आता काय नको वासन येतात. खाऊन बघू हरकत नाही ना. बघ मीठ मीठ लागलं तसं काही वासावरनं आंबटा वासावरनच येतात.
इकडे सारवायचं चाललंय. उद्या देवी नाचेल आणि परवा आमच्याकडे पोस्ट आहे, त्याच्यासाठी सगळं सारवण चाललंय. आमच्या 2-2 काकी 3-3 काकी आहेत, सारवत आहेत. इकडून सगळं सारवत आणलेलं आहे. एक तर शेण पण भेटत नाही आणि बिचाऱ्या मुश्किलीने इकडून तिकडून शेण शोधून घेऊन येतात आणि असं सारवतात. हे मुंबईच्या लोकांना कळलं पाहिजे, है ना गे? मग लाद्या घालून टाका म्हणतो. ती अगे जाशील खाली. सगळे घामाघूम झाले. इकडनं सगळं सारवत वगैरे इथे आले आणि आता ती लोक सारवतात इथे. एक तर शेणाचे, कारण गुरं वगैरे पण नाही आहेत आणि शेणाचे सगळे हालत झाले, शेण मिळत नाही. हा काकीने रांगोळी काढली मस्त. वा कलर टाकतात, नाही तर हळदी कुंकू टाकायचं. सगळं